मित्रांनो, विश्वास जो मनाच्या मनामध्ये पेला ना, हे महाराजांचे सर्वात मोठे कर्तृत्व आणि सर्वात मोठे यश. निराशाच्या अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणारी व्यक्ती फार दुर्मिळ असतात. देशात शतकातून एखादाच भेटतो. अहो, शिवराय हे असे व्यक्तित्व होते ज्यांनी शून्यातून अवघे विश्व बनवले. फक्त शिवछत्रपती महाराज हे नाव जरी घेतले ना, तर लहान बालकापासून ते 90 वर्षाचा म्हातारा जरी असला ना, तर त्याच्या अंगावर शहारा होतो, शहारा. आणि मनामध्ये तारुण्याचं तेज निर्माण होते. त्याच्या नावामध्ये जवळ शक्ती दडलेली आहे, तर त्यांचे कार्य किती महान असतील याचा विचारही आपण करू शकत नाही. सज्जन हो, हे शक्य कसं झालं? तर जिद्द जर असले ना, प्रयत्न जर केले ना, तर प्रयत्न वाढवू शकणार रगडता तेलही गेले. संकट आपल्याला हरवायला नाही, तर संकट आपली उंची वाढवायला येतात. या संघर्षातूनच स्वराज्याची उंची वाढली. या संघर्षातूनच स्वराज्य राहिलं. दृष्टिकोन जर योग्य असेल ना, तर दृष्टी देखील महान होऊ शकते. संकट आपल्यामधलं क्षमता बाहेर करतात. संकट आपल्यामधलं सामर्थ्य वाढवतात. मला सांगा की लोक महाराजांच्या पाठीशी आहे. नुसतं रयतेचं प्रतिनिधित्व करून राजा होता येत नाही. जो रयतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करतो तो राजा होतो. किती मोठं संकट आलं तरी राजाने ध्येयाचं विस्मरण होऊ दिलं नाही. त्या ध्येयाला पूर्णत्वास नेलं. हे प्रेरणा देतात महाराज आम्हाला. ही प्रेरणा पेरली होती महाराजांनी लोकांमध्ये. राज्याभिषेक रायगडावर झाला. हा रायगड महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदरकरांनी बांधून काढला. रायगडाचं बांधकाम चालू असताना महाराजांनी हिरोजी इंदरकरांना जे जे साहित्य हवं होतं ते सगळं आणून दिलं. आणि हिरोजी इंदरकरांना महाराज म्हणाले, हिरोजी, आता मोहिमेवरून परत येईपर्यंत गड बांधून झाला पाहिजे. आणि महाराज मोहिमेवर निघून गेले. गडाचं बांधकाम इकडे तर चालूच होतं. काम थोड्या निम्म्याच्या वर आलं असेल आणि महाराजांनी दिलेलं धन संपलं. आता काय करायचं? महाराज येईपर्यंत वाट बघायची. परंतु हिरोजीच्या कानामध्ये महाराजांची वाक्य घुमत होते की परत येईपर्यंत गड बांधून झाला पाहिजे. हिरोजी इंदरकर यांनी एका क्षणाचा विचार नाही केला. आपल्या जवळचा वाडा विकला, धन संपत्ती विकली आणि जमा केलेल्या पैशाने रायगड उभा केला. काय निष्ठा आहे! महाराजांना हे कळलं. विलक्षण पूर भरून आला. राज्याभिषेकाच्या वेळेस महाराज हिरोजींना म्हणाले, हिरोजी, राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला काय हवं? तेव्हा हिरोजी म्हणाले, महाराज, बस स्वराज्य तुम्ही आमच्या हाती, आमच्या पदरी टाकलंय. शतकानुशतकात असलेलं पारतंत्र्य हटवून स्वातंत्र्य तुम्ही आमच्या हाती दिलंय. आम्हाला काही नको, काही नको महाराज. महाराज म्हणाले, नाही हिरोजी, काहीतरी मागितलंच पाहिजे, बोला काय हवं? तेव्हा हिरोजींनी मागणं मागितलं. महाराज, एक विनंती आहे. आम्ही या रायगडावर जगदीश्वराचं मंदिर केलेलं आहे. या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर नाव कोरण्याची आम्हाला अनुमती द्या. महाराजांना आश्चर्य वाटलं. मागणं मागितलं तर काय, दगडावर नाव कोरण्याची अनुमती? हिरोजी, असं का? तेव्हा हिरोजी सांगू लागले, महाराज, जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनास याल आणि तेव्हा तेव्हा तुमचे पाऊल जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्यावर पडतील. त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर माझं नाव कोरलं असेल. तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहावी एवढे भाग्य फक्त या हिरोजीच्या पदरी टाका. विठ्ठला विठ्ठला.